नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेल्या पुणे महापालिकेचा आणखीन एक प्रताप आता समोर आलाय। दर महिन्याला 100-200 रुपयांचं पाणी बिल येत असताना एका वृद्ध व्यक्तीला तब्बल 11.25 लाख रुपयांची पाणीपट्टी आली आहे। या संदर्भात जाब विचारला असता पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुजोरी दाखवलेली आहे। या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। तुम्हाला 10 लाखांची पाणीपट्टी आली तर पुणे महानगरपालिकेचा संतापजनक प्रताप। 75 वर्षीय वृद्धाचे हेलपाटे, पालिकेची मात्र मुजोरी। हे आहेत पुण्यातल्या शनिवार पेठेत राहणारे गोविंद गोरे। वय वर्ष 75 असूनही त्यांना पुणे पालिकेत हेलपाटे मारावे लागतायत। म्हणूनच त्यांच्या मनात चिंता आणि डोळ्यात संतापाची भावना आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे। पुणे महानगरपालिकेनं त्यांना चक्क 11.25 लाख रुपयांची पाणीपट्टी पाठवली आहे। दर महिन्याला 100 ते 200 रुपये येणारी पाणीपट्टी आता 11.25 लाखांवर पोहोचल्यानं त्यांच्या तोंडचं पाणीच पळालंय। SMS आल्यानंतर मी त्याला सर्च केलं आणि त्याच्यावर 10,76,059 रुपयाचं बिल दाखवलं गेलं आणि हे बिल माझं नव्हतं। चुकीनं बिल माझ्या मोबाईल नंबरचा वापर करून हे दुसऱ्या एक्स व्यक्तीच्या नावावर टाकलं आणि ते बिल मला पाठवलं। गोरे यांना आलेल्या पाणीपट्टीमध्ये मोबाईल क्रमांक जरी त्यांचा असला तरी प्रत्यक्षात नाव मात्र भलत्याच व्यक्तीचं आहे। या बिलावरील पत्ताही त्यांच्या जवळच्या भागातला आहे। या चुकीच्या बिलाबद्दल गोरे यांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली। त्यावर पुणे पालिकेचं प्रशासन मात्र गेंड्याची कातडी पांघरून गप्प बसलाय। हे बिल चुकीचं आहे की हे बिल चुकीचं येऊन जर माझं काही कमी जास्त झालं असतं तर तुम्ही जिम्मेदार राहणार का? ते काही बोलत नाही। दुसरी मागणी होती माझी की हा माझा मोबाईल नंबरचा गैरवापर कुणी केला हे त्याचं नाव सांगा किंवा त्याला निलंबित करा। ते पण काही केलेलं नाही। पाण्याचं बिल आल्यानंतर बिलावर असलेला मोबाईल क्रमांक काढून टाकावा यासाठी त्यांनी 2 ते 3 वेळेला पाणी पुरवठा विभागात हेलपाटेही घातले, मात्र केवळ बघू असं उत्तर त्यांना देण्यात आलं। पाणी पुरवठा विभागा प्रमुख नंदकिशोर जगताप यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला। कॅमेरासमोर बोलण्यावर त्यांनी नकार दिला। मात्र ही फालतू गोष्ट आहे, अशा गोष्टींवर बोलण्यासाठी आम्हाला वेळ नाही, अशा पद्धतीचं उत्तर आहे ते नंदकिशोर जगताप यांनी दिलेलं आहे। त्यामुळेच महानगरपालिका या सर्व प्रकारावर किती गांभीर्याने लक्ष देते हे यातून दिसून येते। गोरे यांना महिन्याला येणारी अवघी 100 ते 200 रुपयांची पाणीपट्टी थेट 10 लाखांवर पोहोचली आहे। त्यामुळे आर्थिक वर्ष संपत आलेलं असताना उत्पन्न वाढीसाठी पुणे महानगरपालिकेचा चाललेला हा खटाटोप आहे का, असा सवाल आता विचारला जातोय। मिळकत कर आकारणे असू दे किंवा मग पाणीपट्टीची वसुली असू दे, मात्र आता तर गोरे प्रकरणामध्ये नंदकिशोर जगताप जे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख आहे यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते मात्र महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।